नमस्कार मित्रांनो, मी तुषार मित्रांनो, आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत. ई-पीक पाहणी संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 15 जुलै 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम 2026 पासून ई-पीक पाहणीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. या नवीन पद्धतीनुसार आता शेतकऱ्यांना स्वतः ई-पीक पाहणी करण्याची गरज पडणार नाही. पीक पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पीक नोंदणी केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये ई-पीक पाहणी कशा पद्धतीने राबवली जाणार, पीक पाहणी सहाय्यकाची नियुक्ती कोण करणार आणि नोंदीची पडताळणी कशी होणार याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्वप्रथम पाहूया पीक पाहणी कोणत्या कालावधीत केली जाणार आहे. शेतामध्ये पीक उभे असताना लागवडीपासून कापणीपर्यंत किंवा शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत ई-पीक पाहणी केली जाणार आहे. यासाठी शासन किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून निश्चित करण्यात आलेल्या तारखानुसार प्रक्रिया राबवली जाईल. ही पीक पाहणी DCSMH म्हणजेच अर्थात डिजिटल क्रॉप सर्व्हे महाराष्ट्र मोबाईल ॲपच्या माध्यमातून केली जाणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक पाहणी सहाय्यकाची नियुक्ती. पीक पाहणी सहाय्यकाची नियुक्ती संबंधित तहसीलदाराच्या माध्यमातून केली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार गावातील प्लॉटच्या संख्येनुसार पीक पाहणी सहाय्यकाची नियुक्ती केली जाईल. या सहाय्यकाच्या माध्यमातून कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, बचत गटातील सदस्य, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा चालक, ग्रामस्तरावरील मानधन कर्मचारी तसेच माय भारत पोर्टलवर नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवकांच्या माध्यमातून होऊ शकतो. पीक पाहणी सहाय्यकाच्या शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन लागवड केलेल्या पिकाची माहिती किंवा पिकाचे क्षेत्र, सिंचनाचा स्रोत, शेताच्या बांधावरील झाडे, कायम पडजमीन, शेतातील उपलब्ध पायाभूत सुविधा आणि शासनाने निर्देशित केलेल्या इतर बाबींची नोंद करावी लागणार आहे. यासोबतच पीक पाहणी सहाय्यकाला शेताच्या बांधापासून 20 मीटरच्या आत उभे राहून जिओ टॅगसह 2 फोटो अपलोड करावे लागतील आवश्यक राहणार आहे. तसेच सहाय्यकाने मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदवलेली माहिती अचूक असल्याबाबत स्वयं घोषणापत्रक सादर करणे आवश्यक असणार आहे. आता या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 100% पडताळणी. पीक पाहणी सहाय्यकाने नोंदवलेल्या सर्व पीक नोंदींची ग्राम महसूल अधिकारी म्हणजे अर्थात तलाठी यांच्या माध्यमातून 100% पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीमध्ये पीक नोंद चुकीची असल्यास किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थिती विसंगत असल्याचे आढळल्यास ती नोंद रद्द केली जाऊ शकते. त्यानंतर संबंधित क्षेत्र पुन्हा पीक नोंदणीसाठी सहाय्यकाच्या ॲपच्या उपलब्ध करून दिले जाईल. याशिवाय शेतकऱ्याकडून तक्रार प्राप्त झाली किंवा पीक नोंदीमध्ये काय विसंगती आढळली तरी संबंधित नोंदीची तपासणी केली जाऊ शकते. ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली पीक पाहणीची माहिती गाव नमुना नंबर 12वर प्रतिबिंब झाल्यानंतर यामध्ये काही दुरुस्ती किंवा बदल आवश्यक असल्यास संबंधित शेतकऱ्याला चालू हंगाम संपण्यापूर्वी मंडळ अधिकाऱ्याकडून अर्ज करता येणार आहे. मंडळ अधिकारी संबंधित अर्जाची दखल घेऊन नोंदीची पडताळणी करतील. नोंद चुकीची असल्यास आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल आणि नोंद योग्य असल्यास ती कायम ठेवली जाईल. शेतकरी मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे पीक पाहणी मंजूर आणि पडताळणी केलेली माहिती जोपर्यंत ही माहिती वस्तुस्थितीच्या विरुद्ध असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत पीक कर्ज, पीक विमा आणि शासनाने अधिसूचित केलेल्या कृषी योजनांसाठी ही माहिती वैध मानली जाणार आहे. आता फळबाग शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची माहिती आहे. काजू, आंबा, पेरू, चिकू यासारख्या फळबागांची नोंदी झाल्यानंतर संबंधित फळबाग शेतामध्ये अस्तित्वात असल्याचे गृहीत धरून सलग 3 वर्ष पुन्हा पीक पाहणी नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही नोंद वर्षासह पुढील 3 वर्ष नंबर 12वर स्वयंचलित पद्धतीने दिसणार आहे. तसेच डिजिटल क्रॉप सर्व्हे अर्थात DCSMH ॲपच्या माध्यमातून संकलित केलेली पीक पाहणी माहिती 3 वर्षापर्यंत ऑनलाईन उपलब्ध ठेवली जाणार असून त्यानंतर पुढील 5 वर्षासाठी डिजिटल स्वरूपात संग्रहित केली जाणार आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभाच्या प्रारंभी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाच्या उपलब्ध करून दिली जाऊ शकते. म्हणजेच मित्रांनो, खरीप हंगाम 2026 पासून ई-पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आलेला असून शेतकऱ्यांऐवजी पीक पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पीक नोंदणी केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेची देखरेख आणि अंमलबजावणी जबाबदारी संबंधित महसूल यंत्रणेमार्फत केली जाणार आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेची देखरेख आणि अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित महसूल यंत्रणेमार्फत केली जाणार आहे. 15 जुलै 2026 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानंतर अधिकृत JRची जी काही लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, ई-पीक पाहणीच्या या नवीन बदलामध्ये तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल
तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच अधिकृत शासकीय योजनांच्या अपडेटसाठी आपल्या आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.